नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण नेहमीच ऐकतो, वाचतो, वाचाल तर वाचाल. ग्रंथ हेच गुरु. वाचन आपलं आयुष्य, आपले विचार समृद्ध करतं. त्यामुळे वाचनाची आवड, गोडी आपल्याला लहानपणापासूनच लागण्यासाठी आपल्या आईवडिलांनी अनेक एफर्ट्स घेतलेत, प्रयत्न केलेत. पण पुढच्या पिढीला ही गोडी, ही सवय लागण्यासाठी आपणही ते प्रयत्न करायलाच हवे. वाचनाविषयीची एक फार छान पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुम्हा सगळ्यांशी शेअर करते. बघा, आपल्या आयुष्यात अनेक सवयी आपल्याला लागतात, पण त्यातल्या काही सवयी आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधतात, आपलं विचार विश्व समृद्ध करतात, आपल्याला खऱ्या अर्थानं घडवतात. वाचन ही अशीच एक सवय आहे. ते फक्त काही मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर ती एक जीवनशैली आहे, जी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते, चिंतनशीलतेला धार देते आणि अधिकाधिक संवेदनशील बनवते. पुस्तकं म्हणजे फक्त कागदावर छापलेले शब्द नसतात, तर ते ज्ञानाचे जिवंत झरे असतात. प्रत्येक पुस्तक एक नवा विचार, एक नवा अनुभव, एक नवा आयाम घेऊन येतं. इतिहास असो, विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य किंवा कोणताही छंद, प्रत्येक विषयाच्या खोलात पुस्तक आपल्याला सहज घेऊन जातं. नव्या गोष्टी शिकण्याची आणि विचार करण्याची आणि जगण्याकडे बघण्याची नजर बदलण्याची संधी हे वाचन आपल्याला देत असतं. वाचनामुळे आपली शब्दसंपत्ती वाढते. एखादा लेखक, एखादा भाव, अनुभव किंवा कल्पना ज्या प्रभावी पद्धतीनं मांडतो ना, ती शैली आपल्याला नकळत समजायला लागते. आपण बोलताना अधिक स्पष्ट, प्रभावी आणि विचार करून बोलतो. आता संवाद कौशल्य ही काही फक्त कला नाही आहे. ऐकण्याची, समजण्याची आणि योग्य शब्दात व्यक्त होण्याची क्षमता असते ती, आणि ती वाचनानं वाढते. स्मरणशक्तीच्या बाबतीतही वाचनाचं योगदान फार महत्त्वाचं आहे बरं का. एखाद्या कथानकातलं पात्र, घटनाक्रम, संवाद लक्षात ठेवणं ही आपल्या मेंदूची उत्तम सवय ठरते. आणि संशोधनानुसार जर बघायचं झालं तर नियमित वाचन करणाऱ्यांच्या मेंदूची कार्यक्षमता ही जास्त सक्रिय आणि सतर्क असते बरं का. आणि हे अगदी वयोमानानुसारही लागू पडतं. वाचनामुळेच वृद्ध वयातसुद्धा मानसिक स्फूर्ती टिकून राहते. आपल्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात वाचन एक मानसिक विश्रांतीचं साधन होऊ शकतं. एखादं चांगलं पुस्तक हातात घेतलं की आपण त्या जगात शिरतो, जिथे आपले रोजचे प्रश्न, चिंता, अस्वस्थता काही काळ विसरून जातो आपण. जसं काही एखाद्या झाडाच्या सावलीत बसल्यासारखी एक शांत, निवांत अनुभूती मिळते. आजच्या काळात सगळ्यात जास्त हरवलेली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे? एकाग्रता. सततच्या स्क्रीन टाईममुळे मन क्षणाक्षणाला भिरभिरतं, पण पुस्तक वाचताना आपण त्या एका गोष्टीशी जोडलं जातो, कथानकाशी, पात्राशी, विचारांशी. हे सातत्य, ही सलगता आपल्या मनाला स्थिर करते. आपलं लक्ष केंद्रित ठेवण्याची आणि सातत्यानं विचार करण्याची क्षमता विकसित होते आपल्यात. कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्र आणि कवितांमधनं आपण अनेक भावनिक प्रवाससुद्धा अनुभवतो. आणि या प्रवासातून आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं विचारसुद्धा करायला शिकतो. काल्पनिक पात्रांच्या आयुष्यात डोकावल्यानं आपली सहानुभूतीसुद्धा वाढते. आपण दुसऱ्यांच्या भावविश्वात शिरतो आणि हे अनुभव आपल्याला अधिकाधिक संवेदनशील बनवतात. वाचनामुळे सर्जनशीलता वाढते. एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला प्रेरणा देते. अनेक यशस्वी लोकांनी सांगितलंय की त्यांची सर्जनशीलता ही वाचनातून वाढली गेली आहे. उदाहरणार्थ अनेक लेखक, संशोधक, कलाकार हे सतत वाचन करत राहतात, कारण ते जाणतात की कल्पनांचा जो स्रोत आहे ना, तो शब्दांमध्ये दडलेला आहे. चांगलं लेखन वाचल्यानं आपली लेखनशैलीसुद्धा परिपक्व होत जाते. आपण एखादं वाक्य वाचतो, त्यातली शब्दरचना, भावनेचा चढाव उतार, विचारांची स्पष्टता आपल्याला बरोबर आत्मसात होते. हे लेखन कौशल्य केवळ लेखकासाठी नाही, तर कोणत्याही व्यावसायिकासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतं. ईमेल, प्रेझेंटेशन, भाषण किंवा संवाद या सगळ्यांमध्ये उपयोगी ठरतं हे. झोपण्यापूर्वी वाचन करणं ही एक सायकोलॉजिकल थेरपीसुद्धा आहे.
मोबाईलच्या स्क्रीनऐवजी पुस्तक हातात घेतल्यानं मन जास्त शांत होतं, डोळ्यावर ताण येत नाही आणि झोपसुद्धा गाढ लागते. हा एक छोटासा बदल ना आयुष्याच्या आरोग्याला मोठं बळ देऊ शकतो बघा. थोडक्यात सांगायचं झालं तर वाचन ही काही फक्त सवय नाही आहे, तर ही जीवनशैली आहे, जी आपलं व्यक्तिमत्व घडवते, आपलं मन घडवते, आपलं आयुष्य समृद्ध करते. प्रत्येक पुस्तक आपल्याला नव्यानं घडवत असतं आणि आयुष्य थोडंसं जास्त समजून घेण्यासाठी प्रवृत्त करत असतं. म्हणूनच श्रोतेहो, वाचनाची सवय आपण स्वतःला लावून घ्यायला हवी आणि उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम साहित्य कृतींनी आपलं जगणं समृद्ध करावं. आणि हो, ही सवय फक्त आपल्याला नाही तर आपल्या पुढच्या पिढीलाही लागण्यासाठी त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करायलाच हवेत. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.